मित्रांनो आपल्याला दिसतोय हिंद केसरी नंदी आणि रायनानं बरंच महाराष्ट्रात आप्पांचं नाव केलंय, भारतनं तर केलंय पण मागच्या वेळेला बॅट झालेली ज्यावेळेस एक नंबर केलेला वडूच्या मैदानात आप्पांनी सांगितले की सगळी ही मित्रमंडळ आहे त्यांचा आशीर्वाद आहे आणि जी भारतवर किंवा रायनावर प्रेम करणारी जी लोक आहेत महाराष्ट्रातली त्यांच्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात आहे. पण आशीर्वाद तर पाहिजे पण मेन गोष्ट आहे मालकाचा प्रयत्न आणि मालक काय काय गोष्टी करतो फायनलला राहण्यासाठी किंवा चांगलं पैर करण्यासाठी ते आप्पांच्या कुठनं शिकलं पाहिजे. कारण आप्पा तुम्ही सांगितले आशीर्वाद तर महत्वाचा आहे मित्रांचा किंवा प्रेक्षकाचा पण मेन जी मालक नियोजन करतो किंवा पायरा कसा करावा कुठल्या मैदानाला काय हे तुमच्या कुठनं खरंच शिकण्याजोगं आहे. कारण जाईल तिथं यश आहे. जाईल तिथे यश आहे म्हणजे मी पहिला विचार करून करतो की सही मला 1-2-3 बैलात आपला मला बैल म्हणजे आपला बैल कसा आहे शिस्तीचा बैल आहे त्याला ढकले चालत नाही आणि आपली ही गाडी पळते हक्काची घरची गाडी आहे आणि सावकारी आमच्या घरचा बैल आणि त्या गाडीला यश आहे त्याच्यामुळे मी त्या गाडीचा जास्त करून मला त्या गाडीवर विश्वास आहे आणि मी म्हणजे हिंद केसरीला पण त्याची गाडी पळवणार. मित्रांनो बघा आप्पांनी त्या दिवशी पण तुम्ही बाईट मध्ये सावकरचं आवर्जून नाव घेतलेलं. सावकार मी सांगितले का नाही पहिला हिंद केसरी रायनाला करून त्यानं दिला आयुष्य बरी सारणार नाही कधीच कारण त्याच्यामुळे पहिला हिंद केसरी झाले तेव्हापासून तो आता 3 वेळा हिंद केसरी झाला. आपण नक्की हा अभ्यास एवढा कुठनं आला कारण एखाद्या आता जुनी लोक असायच की नाही त्यांचा एवढा अभ्यास असा त्या लेवलचा अभ्यास आहे तुमचा बैलगाडी क्षेत्रातला आणि ते बी कमी वयात. मी बरेच वर्ष झालं पहिलं पळवतो 3रा-4था बैल असेल आज आणि माणसं पाहिजे ती आणि जी जुनी आहे ती त्यांना पण घेऊन चालायचं अशा महत्वाचे आहे. आपल्यावर प्रेम करणारी माणसं पाहिजे ती आणि माझ्या म्हणजे जी हक्काची आहे ती तुम्हाला माहिती आहे ती माझ्यासोबतच असते ती कायम. भैया ड्रायव्हर आहे, अच्युत ड्रायव्हर आहे, आमचा सोमा ड्रायव्हर आहे, ही सगळी माझ्या हक्काची राहते आणि कायम तुम्हाला माझ्या म्हणजे आपण म्हणतो का नाही जेव्हा गोलाला असेल सोबत असतील असं काही नाही कायम म्हणजे माझ्यावर जेवढं प्रेम आहे ते कायम स्वरूपी त्यांचं माझ्या प्रेम आहे. आणि आप्पा एक वैशिष्ट्य आहे मागं पण आपण बाईट घेतलेली त्यावेळेस त्रिकुटी एकत्र आलेलं आणि ज्यावेळेस तुम्ही तिघे मुलाखतीत एकत्र येता अच्युत ड्रायव्हर आहे भैया ड्रायव्हर आहे तुम्ही त्यावेळेस काहीतरी वेगळं बघायला भेटतं कायम. अच्युत ड्रायव्हर मी तुम्हाला सांगितलं काय घरचाच आहे भैया ड्रायव्हर आहे सोमा ड्रायव्हर आता आमच्या म्हणजे नवीन सध्याचा टोळे झालाय आणि तो पण गाडी चांगली आणतो आणि अच्युत ड्रायव्हरचं म्हणजे काय परवा दिवशी पण आता म्हणजे असतो कॉन्टॅक्ट मध्ये सारखं कुठलं काय करावं काय नाही सगळं नियोजन आहे. कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण कराडात बाईट घेतलेली त्यावेळेस तिघे एकत्र होता आणि तुम्ही म्हणलेला काहीतरी करू फायनलला आणि 1 नंबर झालेला. फायनलला गाडी बैल गटाला जरा कमी पळतो सेमीला फायनलला जास्तच पळतो आणि त्या दिवशी म्हणजे बैलच्या डोक्यातच होतं की 1-2 मैदान बैलांना जरा बॅड लग झालं त्यामुळे बैलानं करून धावलं आणि लगेच एकदा गुलाला बैला लागला की बैल परत मार्गात नाही आणि आज पण राहिला फायनलला. अच्युत ड्रायव्हर कायम आप्पांच्या सोबत असता किंवा बाहेर ड्रायव्हरना सल्ला देत असता की गाडी अशी चालवायची कशी चालवायची काय काय केलं पाहिजे. मेन हीच बैलगाडी क्षेत्रात आपल्याला टिकवून ठेवायची की जी माणसं आहेत जवळची त्यांना एकत्र बैलगाडी क्षेत्राचा खेळ तर चालूच राहणार आहे. आता सगळं नाव मोठं झालं हे सगळं आप्पांच्यामुळे झालेलं आहे. जेव्हा भारत टॉप मध्ये पोहोच होता बारी ड्रायव्हर गाडी हाणत होता तेव्हाच तो बैल हातात मिळालेला त्याच्यानंतर भारत बरोबर राहिना उजेडात आला बैल आणि हे आप्पांचं आणि उत्तम शेठचं नाव बैल चालवते या सगळ्या टीमचं बैल नाव आता सध्या चालवते टॉप मध्ये 1 नंबर मध्ये आता सध्या बैल गाडी दोन्हीची सावकार जिंदची गाडी पळते तर चांगली आणि भैयाच्या हातात गाडी बसली त्यामुळे भैयाला काय अंदाज आता भैया सांगणे काय आता एवढं सांगायचं काम नाही भैयाला आता कारण गाडी आता हातात बसली त्यामुळे एवढं टेन्शन नाही भैयाला. आणि आप्पा भैया ड्रायव्हर म्हणले की भैया काय म्हणतात आप्पा म्हणले की आम्ही आप्पा जसं शब्द करतील त्या गोष्टी सगळ्या करतो आणि तेही जीव तोडून गाडी पळवते. जीव तोडून म्हणजे मी भाव आहे आणि मी तुम्हाला काय सांगितलंय पाणी करतो तेवच बैल पण तेवच नेतो सगळं तेवच करतो आणि ते स्वतःचा बैल असल्यागत करतो आणि जेव्हा बैल मार खायला का तेव्हा मला माझ्या त्याचं किती वाईट होतो आणि प्रेम पाहिजे आणि दोन्ही सगळ्या बाबा ड्रायव्हरांचं प्रेम पाहिजे आपल्यावर आणि एक हक्काचा बैल आहे त्यांचा मी त्यांना सांगितलं तुम्हीच मालक आहे बैल तुम्हाला जेवढा गुलाला ठेवायचा तेवढा ठेवा आणि आपल्याला हिंद केसरी बैल आपल्याला करायचा आहे त्या हिशोबाने नियोजन असते सगळ्यांचं. आणि आप्पा जसं तुम्ही बोललाय माग की ज्या मैदानातनी भारतनं चान्स दिला नाही त्या मैदानात 100% मोठ्या मोठ्या रायना तुम्हाला चान्स देतून राहतोय. काशेगावला बैल तेव्हा मैदान नव्हतं तिथं राहिला
माळशिरसला पण राहिला. माळशिरसला एकदा पण आम्ही राहिलो फायनलला, पण त्या जुन्या बैल पोळ्याला राहिलेलो. मग 61 आपल्या या फाट्यावर 61 फाट्यावर त्याच्यावर राहिला तिथं नव्हतो आम्ही राहिलो. आणि नाळ्याच्यात आपल्या कोरेगावला पण भारत राहिलेला तिथं राहिला. आणि आमच्या भागातलं जे मैदान आहे ती काशेगावचं वारुंजीचं, तिथं फक्त कोळ्याला बैल फायनल राहिला, नंतर बाकीचा नव्हता राहिला. आता सगळ्याच मैदानात राहायला लागला आपल्या भागात. आणि आपल्या भागातलं नामांकित मैदान आहे आणि शेवटचं मैदान आज. आणि आता मी असं म्हणेन या सगळ्या यश बघून की खरंच बैलगाड्या क्षेत्रात सक्सेस मिळवणारा पहिला व्यक्ती कोण असेल कमी वयात, तर किरण आप्पा कालगावकर. महत्वाचे माझ्या माग लय मोठा म्हणजे उत्तम शेठचा एक आणि उत्तम शेठच्या घरात सगळ्यात मोठा सपोर्ट आहे. शेठचा माझ्यावर विश्वास आहे आणि विश्वास पाहिजे. आज जे काय मी त्यांच्यामुळे आहे. आणि उत्तम शेठनं म्हणजे मला म्हणजे कधी आजपर्यंत कुठली गोष्ट नाही करतोय ती कधी नाही म्हणलं नाही नको करू. त्याच्यामुळे माझ्या सगळ्यात मोठे मला जे आता आहे ना मी त्यांच्यामुळे आहे. आप्पा नक्की डोक्यात काय रेकॉर्ड करायचं की ही रेकॉर्ड करून ठेवायचं, म्हणजे किरण आप्पा कालगाव, भारत रायना किंवा भाई असतील आजचे ड्रायव्हर, ही नाव आहेत ना ती अजरामर राहिली पाहिजे. नक्की काय डोक्यात आहे की ही रेकॉर्ड करायचे? बैल मी सांगितलं तुम्हाला की भारतच्या पुढे मला त्याला एकतरी हिंद केसरी वाढवायचा आणि तो करणार मी त्याला काही झालं तरी. आणि जेवढे येते तर मला माहिती आहे यांच्यावर मला विश्वास आहे. भैया आजू ड्रायव्हर आहे, सोमा ड्रायव्हर आहे, सागर आहे, संजू ड्रायव्हर आहे, आमचा भैया सावंत आहे, माझे जे सगळे येते की नाही ही मागं सरणार नाही. आणि बैल मला यंदा मी पेडगावला पण हिंद केसरी करणार बैलाला, आमचं स्वप्न आहे. मित्रांनो, भैया ड्रायव्हर ज्या वेळेस रायनानं काहीतरी केले त्यावेळेस भैया ड्रायव्हर सोबत आहेत आप्पाच्या किंवा रायनाच्या. काय त्याच्याविषयी वाटतं भैया ड्रायव्हर? कारण काय होतं जवळ सगळ्यात तुम्ही बघताय, जवळनं सगळ्यात बघणं म्हणजे गट काढला नाही त्यानं की आप्पा मला एकदा तरी विचारतात बरं आज काय, आणि मी गटाला सांगतो आपण बैल आज 100% काय नाही काय घडवणार आपण. कारण की त्याला गट जरा मापात पोहतो, पण सेमीन फायनलला डबल स्पीड लागते त्याला. त्यामुळे जाईल ते आता मोठ्या मैदानात तो फायनलला आहे. पाच ड्रायव्हर, आता तुमच्या नजरेतून काय वाटतं रायनाच्या पळात? बैल दोन्ही खांदी पब्लिकचा ठाम बैल आहे. आणि असा म्हणजे कमी बैल आहे ते आता सध्या. भारत तर जास्त म्हणजे तामसाळ बैल होता, तो एकदम शांत बैल आहे. 1-2 माणसं खाली नेते ती अड्ड्यात, पण बैल खाली सुट्टीला ताप देत नाही. एकदम शांत बैल आहे. फक्त सुटला की त्याचं गुण आहे ते दाखवतो तो. आणि तसा ट्रेन पण त्याला केलाय दोन्ही मालकांनी. त्यामुळे काही लय हे नाही, त्याच्या कष्ट किती तेवढी सगळी पोरं, सगळ्यांचं कष्ट असल्याशिवाय ही गोष्ट घडत नाही. आतापर्यंत तुम्ही बऱ्याच गाड्या हाकलेल्या आहेत, कुठल्या बैलाची आठवण करून देतोय? हे बैल ना पहिली जशी मोठी नामागत बैल पोहत होते नाही, तसं बैल हो शांत बैल, एकदम गरीब बैल आहे. आता असं वाटतं आपल्या नाट्यात की खाली मान घालून जातोय बैल, पण सुटलाय बैल एकदम सुसाड येतोय बैल. आणि दोन्हीची गाडी आता सावकरची जी गाडी ठाम पळते, गाडी हलत नाही गाडी अजिबात. हाणायला पण कुठली गाडी ड्रायव्हर ताप होत नाही ती गाडी. आता भैया ड्रायव्हरच्या बद्दल काय सांगताल? कारण आतापर्यंत एवढा कमी वयाचा ड्रायव्हर एवढा फेमस झाला असेल. आता भैयाची कसं आहे, चिकाट आहे भैयाची. आणि ही अड्ड्यात जायचं म्हणजे स्ट्रगल आहे. एवढं 4 वाजता उठायला लागतं सकाळी लवकर. मग आप्पांनी जोडणी लावून आप्पा कुठं आहे बघायचं, गाडी कुठं जाणार आहे. हे काशेगावपासून वाटेगावपासून पुण्याला जातो गाड्या नाही, म्हणजे ते सगळं यंत्रणा जुळणा करत जायला लागतंय. असं आहे ते, असं काय आलाय अड्ड्यात काय डायरेक्ट तसं नाही, सगळी जुळणं असते त्या हिशोबातच ते होते. मित्रांनो बघा, फायनल असं काय होत नाही, त्यासाठी भरपूर गोष्टी करायला लागतात. त्यांनी जसं सांगितलं नियोजन करायला लागते ती. मग हे सगळी नियोजन आहेत ना, जी बैलगाडी क्षेत्रात प्रेक्षक असतात त्यांना दिसत नाही नियोजन, फक्त त्यांना काय वाटतं नाव मोठं झालंय 1 नंबरच्या गाड्या हाणतोय, त्याच्यासाठी ड्रायव्हरांनी मालकांनी किती कष्ट घेतलेलं असतंय ते त्यासनीच माहित असते. आणि मेन भैया ड्रायव्हर आज आप्पा पाठीमाग उभं राहिलेत, तुम्हाला पुढे उभं केलं, हे मेन महत्वाचं. त्यांचं मन मोठं आहे. आप्पा कधीच मला म्हणजे मी गाडी आणतोय म्हणून मला कधीच म्हणलं नाही ते की तू ड्रायव्हर आहेस. मला पहिल्यापासून ते म्हणते ते भैयाचाच बैल आहे, म्हणजे मालकच मला म्हणते ती. आणि मी कायम त्यांना माझा मोठा भाव म्हणतो, त्यामुळे कायम ते माझ्या मागे खंबीर नेतृत्व आहे त्यांचं. या बैलगाडी क्षेत्रात जर भैया ड्रायव्हर तुम्ही नसताना तर कदाचित काय करत असता? कारण काय होतंय, आज हित आहे त्यामुळे आज महाराष्ट्राला दिसतोय भैया ड्रायव्हर. कुठं तर कामाला गेलो असतो, काहीतरी केलं असतं, मग कोण आपल्याला ओळखत? तुमची आमची पण दोस्ती झाली नसती, असतो कुठं तर गावात. मग मित्रांनो, ह्या बैलगाडी क्षेत्रानं बरेच स्टार आपल्याला दिलेत, जसं आचू ड्रायव्हर आहे ती, सोमा ड्रायव्हर पाहिजे, किरण आप्पा येते. आप्पानी नाव घेतलं म्हणजे भरपूर महाराष्ट्रात व्हिडिओ बघतात. आप्पाच्या जोडीला जो माणूस आलाय त्या माणसानं काय ना काय जिंदगीत केलेलं आहे. होय, काय वाटतंय तर रायनाबद्दल काय वाटतंय? राहण्याबद्दल काय नाही, आहे आपलं
रायनाबद्दल आपलं प्रेम आहे तो बायावर परत ड्रायव्हर आहे त्याची ड्रायव्हर आप्पा आहे ती बाकीची टीम आहे. आता शेवटचा एक प्रश्न, आप्पा ज्यावेळेस एखाद्या ड्रायव्हरला चान्स देते ते ड्रायव्हर म्हणतच नाही, ती भाऊच म्हणते ते कायम, पण त्याचं कुठेतरी लेग चालू झालेलं असतं आणि स्टार असते ती. कारण किरण आप्पांच्या सोबत जी लोक आली, आज सागर काळभोर आले किंवा निखिल आले, पांडा आले, आज महाराष्ट्र ओळखतोय त्यांना. होय वाकाय लागले आपल्याला बी आप्पांच्या मुळे ड्रायव्हर आहे ते सगळ्यांच्या होय. मित्रांनो बघा, आज त्यांचं मन भरून आलं. कारण काय होतं, ज्या वेळेस अशा गोष्टी होत्या त्यावेळेस बऱ्याच आप्पांनी लोकांनी असं मोठं केलेलं आहे. आप्पा पुढे या. आता आजच्या ह्या मैदानाचं जे नियोजन झालं ते परफेक्ट नियोजन म्हणायला लागेल. नियोजन ही आपलं आमदार साहेबांचं मैदान होतं 9 तारखेला. तिथं नियोजन केलं अधिकारच, पण तिथं ते मैदान कॅन्सल झाल्यामुळे आम्ही शिरवळला गेलो. गाडी जरा सुट्टीला ही झाली, जरा नॉर्मल फॉल झाली, पुढं गाडी लागली, सगळीच नाराज झाली. ड्रायव्हरच्या डोळ्यात पाणी आलं. आजच्या ड्रायव्हर अक्षरशः म्हणजे त्यांना काय करू काय नाही असं झालं. सगळ्यांचा हापमोड झाला आमचा, निघून गेलो आम्ही, पण जिद्द ठेवली की काहीतरी करायचं. आमचे आमदारांनी ती घरची गाडी पळवली, तिथे 1 नंबर केला आणि ही मैदान आमचा पायरा ठरलेला होता. आणि सावकार म्हणजे आत्ता कसं आहे, सावकारचं माझ्या मला सांगितलं का नाही घरचा बैल आहे. मग ती काय शेवट पहिला आमच्या गाडीचं आधी नियोजन असतं की आम्ही बाबा 7 असं ठरलं का नाही की आपली पळवायच्या, तर आता कुणाला पैरा हो म्हणत नाही ती. आणि मामांचं मी आभारी मानतो की त्यांनी माझ्या वाढदिवसाच कायम साथ दिलेली आहे. सावकाराचं मालक जे आहे ती माझा शब्द कधी रावलत नाही ती. आणि रायनाच्या हिंद केसरी करायचा तुम्हाला पुन्हा सांगतो की सावकारचा मौल्यवान वाटा आहे की त्याच्यामुळे आज आम्ही हिंद केसरी झालो. आणि मित्रांनो, सप्तहिंद केसरी भारतचा जसा तुम्ही कायम नाव घेता की भारतचा आशीर्वाद जोपर्यंत आहे तोपर्यंत बैल तर कायम घडतील, पण महाराष्ट्रात अजून नाव उंचावत जाय. भारत आता चांगलाच आहे आणि त्याचा आशीर्वाद लय आहे. त्याच्या पायात लक्ष्मी आहे. तो जेव्हा पळत होता का नाही तेव्हा त्याने ड्रायव्हरांना माहित आहे पाऊस पडलाय आमच्यासाठी, आणि आता ही वस्तू आम्हाला दिली आहे की त्यानं नाव जीवन ठेवलंय, त्याच्यापेक्षा काही महत्वाचं नाही आम्हाला. आणि त्याच्यात तेव्हा माझ्या म्हणजे त्याच्यावर लय प्रेम आहे माझं. आता ह्या तुमच्या आतापर्यंतच्या रेकॉर्ड मध्ये तरी किती नवीन मुलाला सांगा, आतापर्यंत किती फायनल किती चषक घेतली असतील? फायनल मी 1 नंबर कम से कम भारतवर का नाही आम्ही 150 फायनल घेतला 100च्या वर. आणि नंबर मी खालचा नंबर केलाच नाही, 4 नंबर 5 नंबर आम्ही. 1-2 नंबर भारत एवढा स्टार होतं कायम तो 1च नंबर करायचा. आणि बरेच फायनल घेतली ती. आता ह्या बायला पण मी 1 नंबर पैसे केली त्या. स्टार लागतं, मालकाचं पण स्टार पाहिजे, नुसतंच नशिबाचं पण साथ लागते ना. आणि म्हणतो का नाही सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. आधी सपोर्ट आहे, ड्रायव्हरांचा सपोर्ट आहे, आमच्या मौलाचा वाटा आणि कष्ट आहे. कष्टाचं फळ त्यांना देव बैला सगळे देते त्या. दुसरी पण बैल आहे ती तुम्हाला काय दिवसात दिसतील, ती पण अशीच पळणार आहे, सगळे अशीच आहेत. शेवटचा प्रश्न, आता प्रेक्षकांना काय सांगचाल की आता तुमच्यावर बऱ्याच जणांचं प्रेम आहे किंवा अपेक्षा आहे त्या भरपूर? प्रेक्षकांचा म्हणजे काय मुळात आपल्या भागातला बैल, कराड भागातला, सांगली भागातला बैल यो महाराष्ट्रात कायम प्रसिद्ध असतोय. आणि आपल्या म्हणजे आपली परंपरा आहे खेळाची आणि भागातला बैल आहे. आणि माझ्यावर म्हणजे माझं मित्र भरपूर आहे ती की त्याच्यामुळे माझ्यावर भरपूर जणांचं प्रेम आहे. माझा ग्रुप मोठा आहे आणि त्यात बैलही गुजरात राहते ती. आणि सगळे पोरं माझ्याकडे म्हणजे 19-20 वर्षाची 17 वर्षाची जायची. आणि म्हणजे काय माणसं म्हणते, पण मलाच मुळात बडीशेपचं व्यसन नाही, त्याच्यामुळे मी कोणाला तसल्या गोष्टीला जाऊन देत नाही. ही कसं आहे, मुख्य जनावर माझ्यावर सेवा करतोय आपण, काय वाईट करत नाही, त्याच्यामुळे सगळ्यांचं चांगलं होणार. पाचू ड्रायव्हर, तुमच्या कुठनंही प्रेक्षकांनी बऱ्याच अपेक्षा आहेत, कमबॅक कधी करताय मोठा? कमबॅक करणार. गाडी तशी जुळण झाल्या, एक गाड्या तापाने जुळवलेले आणि एखादी गाडी जुळाली की होणार की. जरा मथुरचा पण जरासं बॅटबॅच चालू आहे, येणार गाडी आता नवीन जुळवणार एखादी गाडी. आता सीझन चालू होईल पावसाळ्याचा, आता घाटावर मोठी मोठी मैदान चालू होतील, एखादी गाडी जुळणार गाडी एखादी. चालतंय मित्रांनो, आपण शुभेच्छा करूया आप्पांच्या टीमला आणि रायनाला की असाच कायम गुलालात राहील. धन्यवाद.